direction is opposite to that of a given vector. दिलेल्या वेक्टरच्या डायरेक्शन कशी असते, न्यू वेक्टरची अपोजिट असते. ओके ठीक आहे. तर या पद्धतीने हा आपल्याला मिळालेला आहे. आपण एक्झाम्पल म्हणून पाहूया ठिकाणी. एक्झाम्पल ओके, मला n इज इक्वल टू दिलेला आहे -3. n इज काय दिलेला -3 दिलेला आहे. आता त्याचं मल्टिप्लिकेशन वेक्टर a बरोबर केलं. बघा -3 इंटू द वेक्टर a, या दोघांचं काय झालं, मल्टिप्लिकेशन झालं. आपल्याला न्यू वेक्टर कुठला मिळाला, वेक्टर r मिळालेला आहे. करेक्ट आहे. तर समजा आपला वेक्टर a आहे, आपला कुठला वेक्टर आहे, वेक्टर a आहे. याचं मल्टिप्लिकेशन आपण कोणाबरोबर केलेलं, -3 या रियल नंबरवर केलेलं आहे. तर आपल्याला जी मॅग्निट्यूड मिळणार आहे वेक्टरची किती आहे, -n टाइम्स ऑफ द गिवन वेक्टर. म्हणजे डायरेक्शन त्याची कशी जाणार, आपल्याला अपोजिट जाणार आहे. याच्या 3 पट त्याची मॅग्निट्यूड दाखवणार आपल्या ठिकाणी. तर 3 टाइम्स. ओके, एवढी लेंथ आपल्या ठिकाणी प्लेस केलं, सेकंड लेंथ त्या ठिकाणी प्लेस केलं आणि थर्ड लेंथ प्लेस केलं. ओके, म्हणजे याच्या किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. ओके, आणि डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. सो दिस इज द वेक्टर r इज इक्वल टू द -3 इंटू द वेक्टर a. तर या पद्धतीनं एखाद्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण जेव्हा निगेटिव्ह रिअल नंबर बरोबर करतो त्यावेळेस आपल्याला ती मॅग्निट्यूड किती मिळते, -n टाइम्स ऑफ द गिवन वेक्टर. डायरेक्शन इज अपोजिट दॅट ऑफ द गिवन वेक्टर. ओके, आता तुम्हाला दोन्ही गोष्टी या ठिकाणी अंडरस्टँड झाल्या असतील. आणि जो थर्ड केस आहे, तो थर्ड केस आपण या ठिकाणी पाहूया. थर्ड केस मध्ये काय पाहणार या ठिकाणी, मल्टिप्लिकेशन ऑफ द वेक्टर बाय 0. कशाबरोबर मल्टिप्लाय करणार आपण या ठिकाणी, 0 बरोबर करणार. वेटिंग थोडं फुल येतं या ठिकाणी. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर मधला कशाने मल्टिप्लाय करणार या ठिकाणी, बाय 0. कशाने मल्टिप्लाय करणार, 0 ने मल्टिप्लाय करणार. समजा मला वेक्टर a दिलेला आहे आणि वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मी 0 बरोबर केलं, तर आपल्याला मिळणारा जो प्रोडक्ट असतो तो काय असतो, 0 वेक्टर असतो. कारण कुठल्याही क्वांटिटीला आपण 0 जर मल्टिप्लाय केलो तर आपला प्रोडक्ट आल्यास काय मिळतो, 0 वेक्टर मिळतो. म्हणजे आपल्याला जो रिझल्टंट मिळालेला आहे तो कुठला वेक्टर आहे, हो नल वेक्टर आहे. कुठला वेक्टर आहे, नल वेक्टर. किंवा आपण त्याला कुठला वेक्टर म्हणतो, 0 वेक्टर म्हणतो. 0 वेक्टर. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय 0. 0 ने आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला कुठला वेक्टर मिळतो, नल वेक्टर मिळतो किंवा आपण त्याला 0 वेक्टर म्हणतो. सो दिस इज अबाउट द मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. पहिला केस आहे मल्टिप्लिकेशन ऑफ द वेक्टर बाय पॉझिटिव्ह रियल नंबर. तर मल्टिप्लिकेशन केलं असतं, जो प्रोडक्ट मिळाला आपल्याला तो प्रोडक्ट आल्यास काय असतो, न्यू वेक्टर असतो. आणि दिस न्यू वेक्टर ची मॅग्निट्यूड जी असते किती असतं, n टाइम्स ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर and direction is the same as that of the given vector. ओके, तरी आपण तुम्हाला केस समजलं असेल. सेकंड केस मध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय निगेटिव्ह रियल नंबरच्या केस मध्ये, तर मल्टिप्लिकेशन जो प्रोडक्ट मिळतो आपल्याला परत नवीन वेक्टर मिळाला, ऑलवेज वेक्टरच मिळतो. ओके, त्या वेक्टरची मॅग्निट्यूड जी असते -n टाइम्स ऑफ द गिवन वेक्टर and direction is opposite to that of the given vector. हे आपल्याचं केस आहे. डायरेक्शन वेक्टर याच्या कशी मिळालं, आपल्याला आरचे वेक्टर अपोजिट मिळालं. आणि मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय 0, जेव्हा आपण त्याला 0 मल्टिप्लाय करतो तर आपल्याला कुठला वेक्टर मिळतो, नल वेक्टर मिळतो किंवा आपण त्याला 0 वेक्टर म्हणलेला आहे. जे आपण डायरेक्शन या ठिकाणी स्पेसिफाय करण्याची गरज नाही आहे. ओके, देयर इज नो नीड टू स्पेसिफाय द डायरेक्शन ऑफ द 0 वेक्टर. 0 वेक्टरची डायरेक्शन स्पेसिफाय करण्याची आपल्याला गरज नाही आहे. ओके, तर पहिला केस आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. ओके, सेकंड केस मध्ये बघूया आपण आता मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर झाल्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया मल्टिप्लिकेशन ऑफ. सेकंड केस आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. आता वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कशाबरोबर करायचं, आपल्याला स्केलर सोबत करायचं आहे. स्केलर क्वांटिटीज बरोबर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, बघूया एक्झॅक्टली काय म्हणतात या ठिकाणी ते. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय स्केलर. ओके, स्केलर सोबत आपल्याला काय करायचं आहे, स्केलर क्वांटिटी सोबत आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके ठीक आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला एक वेक्टर क्वांटिटी दिलेली आहे. वेक्टर क्वांटिटी दिलेली आहे
या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण एका स्केलर क्वांटिटी बरोबर केलं, तो जो आपल्याला या ठिकाणी जो प्रोडक्ट मिळणार आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जो आपल्याला प्रोडक्ट मिळतो तो प्रोडक्ट ऑलवेज वेक्टर क्वांटिटी असतो, न्यू वेक्टर क्वांटिटी असतो, न्यू वेक्टर. ओके, तर जेव्हा एखाद्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण या स्केलर सोबत करतो, स्केलर जेव्हा आपण वेक्टरला मल्टिप्लाय करतो, आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो प्रोडक्ट ऑलवेज काय असतो, एक न्यू वेक्टर मिळतो. ओके, ठीक आहे. जो नवीन वेक्टर असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्याविषयी काय सांगणार, तुम्ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन विषयी बोलावं लागेल. मग या न्यू जो वेक्टर असतो त्या न्यू वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल आणि न्यू वेक्टरची डायरेक्शन किती असेल, डायरेक्शन काय असेल आणि मॅग्निट्यूड काय असेल, हे आपल्याला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जी न्यू आपल्याला वेक्टर मिळणार आहे त्या न्यू वेक्टरची जी मॅग्निट्यूड असतं, म्हणजे आपल्याला जो नवीन वेक्टर मिळाला त्या वेक्टरची मॅग्निट्यूड सांगतोय. सो दिस मॅग्निट्यूड ऑफ द न्यू वेक्टर इज product of scalar means only magnitude. Okay, product of scalar and magnitude of given vector, म्हणजे आपल्याला ज्या वेक्टर सोबत या स्केलरचं मल्टिप्लिकेशन करतो त्या वेक्टरला आपण गिवन वेक्टर म्हटलेलं आहे. ओके, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर मीन्स आपण तो गिवन वेक्टर कन्सिडर केलेला आहे. त्या म्हणजे इथला वेक्टरला या वेक्टरला आपण काय म्हणलं, ज्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण स्केलर सोबत करत आहोत त्या वेक्टरला मी गिवन वेक्टर म्हणलो, बट ब्रॅकेट मध्ये एलिमेंट गिवन वेक्टर. ओके, त्या गिवन वेक्टरची मॅग्निट्यूड आणि स्केलर म्हणजे फक्त मॅग्निट्यूड असतं, या दोघांचा जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट म्हणजे काय असतं, मॅग्निट्यूड ऑफ द न्यू वेक्टर. न्यू वेक्टरची काय असेल ती मॅग्निट्यूड असेल. ओके, काय सांगतो आपण या ठिकाणी, सो व्हेन स्केलर इज मल्टिप्लाइड टू द वेक्टर, then product of this multiplication is also the new quantity, new vector quantity. Magnitude of this new vector quantity is the product of scalar means only magnitude, but is the bracket मध्ये लिहा magnitude, and magnitude of the vector म्हणजे आपला जो दिलेला वेक्टर असतो त्या वेक्टरची मॅग्निट्यूड. या दोघांचा जो आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट म्हणजेच काय असेल, मॅग्निट्यूड ऑफ द न्यू वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ द न्यू वेक्टर. ओके, ठीक आहे. मॅग्निट्यूडचा प्रश्न सॉल्व्ह झाला. आता डायरेक्शन विषयी बोलूया. पण डायरेक्शन काय असते, सो डायरेक्शन इज द सेम, डायरेक्शन इज द सेम as that of given vector. तर दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन असते, असं गिवन वेक्टर आहे ना त्या वेक्टरची डायरेक्शन असेल तीच डायरेक्शन कोणाची असेल, त्या न्यू वेक्टरची असेल. ओके, ठीक आहे. आपल्याला हा केस सॉल्व्ह करायचा आहे एक्झॅक्टली की कशा पद्धतीनं आपल्याला एका स्केलरचं मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण एखाद्या वेक्टर क्वांटिटी बरोबर करतो त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली वेक्टर क्वांटिटी कुठली मिळणार आहे आणि त्या न्यू वेक्टर क्वांटिटीची मॅग्निट्यूड असते ते स्केलरचं आणि मॅग्निट्यूड गिवन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट कशा पद्धतीने असतो आणि जी डायरेक्शन असते दिलेल्या वेक्टरच्या इक्वल कशी असते आपण या ठिकाणी पाहणार. एक्झाम्पल आपण या ठिकाणी अंडरस्टँड करूया. ओके, एक्झाम्पल या पद्धतीने आहे. समजा मला एक मास दिलेला आहे, मास m, मास ऑफ द ऑब्जेक्ट इज 2 kg. एक ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टचं मास दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे मास ही कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. मास इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, त्यानंतर त्या ऑब्जेक्टचं मला ठिकाणी व्हेलॉसिटी दिलेली आहे. व्हेलॉसिटी v ऑफ द ऑब्जेक्ट वेक्टर v ने आपण रिप्रेझेंट केलो बिकॉज व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी अँड मास इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणून मासला फक्त काय असेल, मॅग्निट्यूड असेल, तर व्हेलॉसिटीला काय असतं, मॅग्निट्यूड असेल, काय असेल, डायरेक्शन असेल. तर मला व्हेलॉसिटी दिलेली आहे. व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज अ सपोज 20 मीटर पर सेकंड ड्यू ईस्ट. ड्यू ईस्ट मीन्स काय दिलं आपल्याला, डायरेक्शन दिलेलं आहे. आता वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे, 20 मीटर पर सेकंद आहे आणि वेक्टरची डायरेक्शन किती आहे, ईस्ट आहे. म्हणजे कुठल्या वेक्टरला आपण कसं रिप्रेझेंट करतोय, कुठल्या वेक्टरला मॅग्निट्यूड इनटू डायरेक्शन आपण रिप्रेझेंट करतोय म्हणून तो एरो दिलेला आहे.
तो वेक्टर नोटेशन मध्ये घेतलेला. जेव्हा आपण या मासचं मल्टिप्लिकेशन या व्हेलॉसिटी बरोबर करतो, दिस मास इज मल्टिप्लाइड विथ द व्हेलॉसिटी, मास मल्टिप्लाइड विथ द व्हेलॉसिटी वेक्टर. ओके, वी गेट अ न्यू वेक्टर नोन ॲज मोमेंटम. काय मिळेल आपल्याला? मोमेंटम. सो मोमेंटम कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. लक्षात घ्या, मास ही कुठली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. आणि जो प्रोडक्ट मिळाला आपल्याला, तो प्रोडक्ट काय मिळालेला आहे? मोमेंटम मिळालेला आहे. आणि मोमेंटम देखील कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. मोमेंटम इज ऑल्सो द वेक्टर क्वांटिटी. म्हणजे जेव्हा एखाद्या स्केलरचं मल्टिप्लिकेशन आपण वेक्टर बरोबर करतो, त्यावेळेस या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो ऑलवेज काय म्हणतो? आपल्याला एक न्यू वेक्टर मिळतो. ओके, म्हणजे मास ही स्केलर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. त्या दोघांचा प्रोडक्ट आपल्याला मोमेंटम ऑलवेज कुठली क्वांटिटी मिळाली? एक नवीन क्वांटिटी म्हणजे मोमेंटम मिळाला. तो काय असतं त्या ठिकाणी? न्यू वेक्टर असतो, वेक्टर क्वांटिटी असतं. त्याची मॅग्निट्यूड जी असते ती एक्झॅक्टली किती असतं? ते दोन गोष्टी आपण ठिकाणी सांगूया. ओके, ठीक आहे. नाव वेक्टर आपल्याला कुठला मिळालेला? मोमेंटम मिळालेला आहे. मोमेंटम P इज इक्वल टू द वेक्टर P इज इक्वल टू द मास. आपल्याला मास दिलेला आहे. मास किती दिला आपल्याला? 2 kg. मास इज 2 kg म्हणजे स्केलर दिलेला आहे. व्हेलॉसिटी दिलेला आहे आपल्याला. व्हेलॉसिटी किती दिली आपल्याला? 20 मीटर पर सेकंड ड्यू ईस्ट. ईस्ट ही त्याची डायरेक्शन आहे. मॅग्निट्यूड टू डायरेक्शन मध्ये तो वेक्टर आहे. ओके, देन वेक्टर P इज इक्वल टू द काय मिळालं बघा? 2 into the 20. ओके, दिस ना आपल्याला चलो मल्टिप्लाय केलं. सो 40 युनिट काय झालं ठिकाणी? kg मीटर पर सेकंड ड्यू ईस्ट. ओके, तर ईस्ट म्हणजे मला हा वेक्टर P मिळालेला आहे. वेक्टर P कुठला आहे? आपला मोमेंटम. हा न्यू वेक्टर आहे. ओके, त्या न्यू वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे? तर या न्यू वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे जो स्केलर आहे, स्केलर म्हणजे मास याचा, आणि जो व्हेलॉसिटी वेक्टर आहे त्या व्हेलॉसिटी वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा दोघांचा काय प्रोडक्ट आहे मिळतं दिलेला आहे. कुणाचा प्रोडक्ट असतो? स्केलरचा, म्हणजे बघा 2 त्या मासची काय ती क्वांटिटी आहे. ओके, मॅग्निट्यूड आहे. आणि मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर म्हणजे आता व्हेलॉसिटी वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड किती आहे? 20 आहे. त्या दोघांचा प्रोडक्ट किती मिळाला? 40 मिळालेला. तो प्रोडक्ट मी दिलेला आहे. आता त्या वेक्टर P ची डायरेक्शन जर विचारलं तर किती आहे? ईस्ट आहे. म्हणजे ईस्ट कुणाची डायरेक्शन आहे? त्या व्हेलॉसिटी वेक्टरची आहे. म्हणून दिलेला डायरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ द गिवन वेक्टर. जी दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन असेल तीच डायरेक्शन आपल्याला कुणाची मिळालेली आहे? त्या न्यू वेक्टरची डायरेक्शन. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलर सोबत करतो, एखादा वेक्टरला आपण जेव्हा स्केलर क्वांटिटी मल्टिप्लाय करतो, जो आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो ऑलवेज काय असतो? न्यू वेक्टर असतो. आणि त्या न्यू वेक्टरची जी मॅग्निट्यूड असतं ती कसं असतं? मॅग्निट्यूड ऑफ द न्यू वेक्टर इज प्रोडक्ट ऑफ, कुणाचा प्रोडक्ट आहे? स्केलर. स्केलरचं मीनिंग फक्त मॅग्निट्यूड आहे. अँड मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर. ओके, मॅग्निट्यूडचा प्रश्न संपला. आता डायरेक्शन विषयी सांगतो आपण. डायरेक्शन काय असतं? डायरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ द गिवन वेक्टर. जी दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन असते तीच डायरेक्शन आपल्याला कुणाची मिळणार आहे? त्या न्यू वेक्टरची डायरेक्शन. अजून एखादं एक्झाम्पल जर सांगायचं झालं, मी फक्त एक्झाम्पल सांगतो या ठिकाणी. ओके, जर ठिकाणी मासचं मल्टिप्लिकेशन ऍक्सेलरेशन वेक्टर म्हणून केलं. मास ही कुठली क्वांटिटी आहे? तर स्केलर क्वांटिटी आहे. ऍक्सेलरेशन ही कुठली क्वांटिटी आहे? तर वेक्टर क्वांटिटी आहे. तर याच्या मासचं मल्टिप्लिकेशन आपण ऍक्सेलरेशन बरोबर करतो, त्यावेळेस आपल्याला जी न्यू क्वांटिटी मिळणार आहे, कुठली क्वांटिटी मिळते आपल्याला? न्यू वेक्टर. ऑलवेज काय मिळतो? प्रोडक्ट. ऑलवेज प्रोडक्ट हा वेक्टर क्वांटिटीज मिळतो, म्हणजे तो वेक्टर लिहिला आहे. प्रोडक्ट ऑलवेज काय असतो? वेक्टर क्वांटिटी असतो, स्केलर मिळत नाहीये. ओके, तर आपल्याला ऑलवेज एक न्यू वेक्टर मिळतो किंवा आपल्याला एक वेक्टर क्वांटिटीज मिळतं. स्केलरचा आणि वेक्टरचा प्रोडक्ट ऑलवेज काय असतं? वेक्टर क्वांटिटी असतं. तो वेक्टर क्वांटिटी आपल्याला फोर्स मिळाला. फोर्स इज इक्वल टू द मास इनटू द ऍक्सेलरेशन. आपण तुम्ही पाहिलेला आहे. सो हा फोर्स जो असतो तो कुठली क्वांटिटी असतं? वेक्टर क्वांटिटी असतं. मग मला जर तुम्ही विचारलं तर या फोर्सची मॅग्निट्यूड किती असेल? तर या फोर्सची मॅग्निट्यूड म्हणजे स्केलरचा आणि वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते? ए. या दोघांचा जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टच्या इक्वल असेल. आणि डायरेक्शन जी असते कशी असते? सेम असते ॲज दॅट ऑफ वेक्टर ए. वेक्टर ए ची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन कोणाची असेल? वेक्टर एफ ची असेल. आणि जी मॅग्निट्यूड असेल ते
स्केलरची मॅग्निट्यूड m, वेक्टर a ची मॅग्निट्यूड a असते, या दोघांचा प्रोडक्ट असतो. ओके, तर या पद्धतीनं जेव्हा आपण एखाद्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलरवरून करतो त्यावेळेस आपल्याला तुमचा प्रोडक्ट हा ऑलवेज एक वेक्टर क्वांटिटीज मिळतो. सो दिस इज अबाउट द मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय स्केलर फिजिकल क्वांटिटीज. ओके, तर लक्षात घ्या मल्टिप्लिकेशन तुम्हाला फ्लो सांगितलेला आहे. आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर करायचं आहे बाय रियल नंबर अँड बाय स्केलर. हा स्टडी झाल्यानंतर आपल्याला आणखी एक मल्टिप्लिकेशन पाहिजे होतं. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण स्टडी करणार होतो, म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ वन वेक्टर बाय द अनदर वेक्टर. हा स्टडी आपण नंतर करणार तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. त्याच्या अगोदर आपण काय डिस्कस करणार आहोत, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर हा कन्सेप्ट आपल्याला स्टार्ट करायचा आहे. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द वेक्टर्स. ओके, ठीक आहे. तर तो आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शनचा केस कॅटेगरी पाहूया. एकदम इझिएस्ट असा केस आहे. ओके, सो नेक्स्ट केस आहे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. ओके, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. ओके, तर या वेक्टरचा आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा केस स्टडी करायचा आहे. अगोदर आपण इझिएस्ट वेने स्टडी करूया, म्हणजे एकदम इझिएस्ट आपल्याला वेक्टर्स दिलेले असतात, म्हणजे अलोंग द सेम लाईनचे वेक्टर्स दिलेले असतात. अलोंग द सेम लाईनचे वेक्टर्स दिलेले असतील, म्हणजे आपल्याला पॅरलल वेक्टर दिलेले असतील किंवा अँटी पॅरलल वेक्टर्स दिलेले असतील. त्यांची ऍडिशन एक्झॅक्ट कशा पद्धतीने केलं जातं तो आपण स्टडी करूया. त्यानंतर आपल्याला डिफरंट अँगल्ससाठी वेक्टरची ऍडिशन कशा पद्धतीने केलं जातं तो आपल्याला केस पाहायचा. तर वेक्टरच्या ऍडिशनच्या आणि वेक्टरच्या सबट्रॅक्शनचे रूल्स आपल्याला स्टडी करायचा. ओके, आता या केस मध्ये काय काय केलं जातं तुम्हाला सांगतो मी, एक्झॅक्टली सांगतो. आपल्याला या पद्धतीने वेक्टर्स दिले जातात. समजा हा वेक्टर ए असेल, हा वेक्टर बी असेल किंवा हा वेक्टर सी असेल. आपल्याला समजा तीन वेक्टर्स दिलेले. या तीन वेक्टरची ऍडिशन केल्यानंतर किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर मला एक सिंगल वेक्टर मिळतो. काय म्हणतो आपल्याला, एक सिंगल वेक्टर मिळतो. समजा तो वेक्टर मला डी मिळाला, मी असं कन्सिडर केलं. या तीन वेक्टरची ऍडिशन करून मला एक सिंगल वेक्टर मिळाला. तो कुठला वेक्टर मिळाला, डी वेक्टर मिळाला. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून. जसं मी तुम्हाला मग सांगितलेलं आहे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हे ऑलवेज कोणाचे असते, सेम टाइप्स ऑफ वेक्टरचे असते. सेम टाइप्स ऑफ वेक्टर्स. ओके, मीन्स हा पहिला जो वेक्टर डिस्प्लेसमेंट वेक्टर असेल, सेकंड वेक्टर कुठला असेल, डिस्प्लेसमेंट वेक्टर. द थर्ड वेक्टर इज आल्सो द डिस्प्लेसमेंट वेक्टर. या सगळ्यांची ऍडिशन करून जो आपल्याला एक रिझल्टंट वेक्टर मिळतो किंवा जो सिंगल वेक्टर मिळतो, त्या सिंगल वेक्टर देखील कसा असतो, डिस्प्लेसमेंट वेक्टर असतो. म्हणजे सेम टाइपचा वेक्टर मिळतो. डिफरंट टाइपच्या वेक्टरच्या आपल्याला ऍडिशन करू शकत नाहीये. ओके, म्हणजे आपण सेम टाइपच्या वेक्टर जेव्हा ऍडिशन करतो, जो आपल्याला एक सिंगल वेक्टर मिळतो, त्या वेक्टरला आपण रिझल्टंट वेक्टर म्हणतोय. म्हणजे रिझल्टंट वेक्टर म्हणजे असा वेक्टर असतो की यांचा जो सिंगल वेक्टर जो इफेक्ट असतो तो या दोन किंवा अनेक वेक्टरचा जो कंबाइंड इफेक्ट असतो त्याच्या कसं असतं, इक्वल असेल, तर या सिंगल वेक्टरला आपण काय म्हणतो, रिझल्टंट वेक्टर. म्हणजे या वेक्टर डी चे वेक्टर ए, बी अँड सी हे काय कॉम्पोनंट्स आहेत. कॉम्पोनंट्स कोण कोण आहेत, वेक्टर ए, वेक्टर बी अँड द वेक्टर सी हे काय कॉम्पोनंट्स आहेत. हे कुणाचे कॉम्पोनंट्स आहेत, वेक्टर ए, वेक्टर बी अँड वेक्टर सी आर द कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर डी. वेक्टर डी चे काय कॉम्पोनंट्स आहेत. मग वेक्टर डी काय आहे, तर वेक्टर डी जो आहे त्याला म्हटलं जातं रिझल्टंट वेक्टर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला,
रिझल्टंट वेक्टर. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ, हा कोणाचा रिझल्टंट आहे तर वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी चा रिझल्टंट आहे. वेक्टर डी इज द रिझल्टंट ऑफ वेक्टर ए, वेक्टर बी अँड द वेक्टर सी. ओके, ठीक आहे. पण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या केस मध्ये टू ऑर मोर वेक्टरचा आपण एक सिंगल वेक्टर काढतो. ही जी प्रोसेस असतं त्याला कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हणतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर. Composition of vector. Okay, so the process of finding the resultant of given vector is called as the composition of vector. So this is the process, okay, by which we find the resultant vector of the given vectors. This process is called as the composition of vector. So composition of vector means the process of finding the resultant of given vector is called as composition of vector. Okay, तर या प्रोसेसनं ज्या प्रोसेसनं आपण या ठिकाणी दिलेल्या वेक्टरचा एक रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करतो त्याला काय म्हणतो आपण कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हणतो. आता काय काय केस काय होतो, आपल्याला एक सिंगल वेक्टर दिला जातो. समजा वेक्टर हा डी दिला जातो. ओके, जनरल केस मध्ये सांगतोय म्हणजे आधीच तुम्हाला वेक्टर असाच डी रिझल्टंट असाच मिळतो का, हीच डायरेक्शन असते का, असं नाहीये. जस्ट तुम्हाला एक इंट्रोडक्शन सांगतोय या ठिकाणी एक्झॅक्टली की ऍडिशन कशा पद्धतीने मिळते तुम्हाला. ओके, काय काय वेळेस तुम्हाला एक वेक्टर दिला जातो, सिंगल वेक्टर दिला जातो. सो दिस इज अ सिंगल वेक्टर. आणि सिंगल वेक्टर पासून आपण समजा वेक्टर ए फाइंड आउट केला, वेक्टर बी फाइंड आउट केला आणि वेक्टर सी फाइंड आउट केला. म्हणजे एका वेक्टरला आपण तीन वेक्टर मध्ये काहीतरी स्प्लिट केलं. ओके, सो गिवन वेक्टर इज स्प्लिट इनटू द थ्री वेक्टर्स. सो वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी आर द components of vector D. हे काय components of the vector D, and this is the resultant vector of vector A, vector B and the vector C. तर काय रिझल्टंट वेक्टर आहे, हा कोणाचा रिझल्टंट आहे, वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी चा काय तो रिझल्टंट आहे. आता काय या पहिल्या प्रोसेस मध्ये आपण काय केलं, ऍडिशन सबट्रॅक्शनच्या केस मध्ये दोन किंवा अनेक वेक्टरचा आपण एक सिंगल वेक्टर मध्ये कन्वर्जन केलं. या प्रोसेसला आपण काय म्हटलं, कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हटलं जातं. काय काय केस मध्ये तुम्हाला एक सिंगल वेक्टर दिलं जातो आणि या सिंगल वेक्टरचे तुम्हाला दोन किंवा अनेक वेक्टर्स फाइंड आउट करावे लागतात. ओके, ही जी प्रोसेस असतं या प्रोसेसला आपण रेझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणतो. कुठली प्रोसेस असते, रेझोल्युशन ऑफ वेक्टर. रेझोल्युशन ऑफ वेक्टर. मग रेझोल्युशन वेक्टर काय असतं, द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द components of given vector, okay, is called as the resolution of vector. Okay, तर या प्रोसेस मध्ये आपण काय फाइंड आउट केला होता, रिझल्टंट फाइंड आउट केला होता. त्या कॉम्पोनंटचा रिझल्टंट फाइंड आउट केला होता, त्याला आपण काय म्हटलं, कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हटलं. आणि पुढे आपला स्टडी करायचा रेझोल्युशन ऑफ वेक्टर स्टडी करायचा. त्या प्रोसेस मध्ये एका सिंगल वेक्टरचे आपण काय फाइंड आउट करतोय, कॉम्पोनंट्स फाइंड आउट करतोय. त्या प्रोसेसला काय म्हटलं होतं, रेझोल्युशन ऑफ वेक्टर म्हटलं होतं. ओके, त्या दोन्ही प्रोसेस आपल्याला डिस्कस करायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे आपल्याला दोन किंवा अनेक वेक्टरची काय करायचे, ऍडिशन करायची आहे. त्यांचा आपल्याला एक रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड करतो आपण, रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हणतो. आणि जो आपण रिझल्टंट फाइंड आउट केलेला आहे त्या रिझल्टंट वेक्टरचे काय असतात, कॉम्पोनंट्स वेक्टर असतात. त्यामुळे आपण त्याला कॉम्पोनंट्स वेक्टर म्हणतो आणि आपला काय रिझल्टंट वेक्टर आहे. ओके, ठीक आहे.
ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. आपण याचे रूल स्टडी करणार आहोत. त्याचा पहिला रूल आपण पाहूया. ठिकाणी व्हेरी फर्स्ट रूल, पहिली केस आपण बघूया. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, आपल्याला पॅरलल वेक्टर्स दिलेले आहेत. सो फर्स्ट वेक्टर इज अ वेक्टर A and magnitude of the vector A is a, let us consider 5 meter, and another vector is a vector B, okay, and magnitude of the vector B we consider as a 4 meter, okay. So these two vectors are parallel to each other. हे दोन वेक्टर किती आपल्याला पॅरलल दिलेले आहेत. पॅरलल वेक्टर्स, गिवन वेक्टर्स आर पॅरलल टू द each other. दोघांची डायरेक्शन कशी असेल, सेम असेल. मॅग्निट्यूड मे बी और मे नॉट बी सेम, मॅग्निट्यूड सेम असेल पण असं काय फरक पडत नाही, पण दोघा वेक्टरची डायरेक्शन जर सेम असेल, एका सेम डायरेक्शन दोन्ही वेक्टर डायरेक्ट करत असतील, तर त्या वेक्टर्सला आपण कुठले वेक्टर्स म्हणतोय, पॅरलल वेक्टर्स म्हणतोय. ओके, ठीक आहे. सो इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू ईच अदर, देन द रिझल्टंट वेक्टर, म्हणजे आपण दोन वेक्टरची काय करायचे, ऍडिशन करायचे. आपल्याला दोन वेक्टरची काय करायचे आहे, ऍडिशन करायची आहे. ऍडिशन करून आपण त्यांचा काय फाइंड आउट करणार आहोत, रिझल्टंट फाइंड आउट करायचा. आपल्याला काय करायचं, त्यांचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा. आणि आपल्याला माहिती आहे रिझल्टंट अशा पद्धतीचा असला पाहिजे की त्या सिंगल वेक्टरचा जो इफेक्ट आहे, या दोन वेक्टरचा जो कंबाइंड इफेक्ट आहे, त्याच्या कसा असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे, तरच आपण त्या वेक्टरला कुठला वेक्टर म्हणतो, रिझल्टंट वेक्टर म्हणतो. ओके, ठीक आहे. सो इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू द इच अदर, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, देन देयर रिझल्टंट वेक्टर, आणि जो रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे तो, ओके, दोन वेक्टर्स आपल्याला पॅरलल दिलेले असतील तर इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, या दोन वेक्टरचा आपण काय फाइंड आउट करूया, रिझल्टंट फाइंड आउट करूया. Then the resultant of two vector whose magnitude, resultant देखील आपल्याला कुठला मिळतोय, वेक्टर मिळणार आहे. ओके, आणि रिझल्टंट वेक्टर म्हणल्यानंतर त्याची मॅग्निट्यूड सांगूया आणि त्याची डायरेक्शन विषयी बोलूया आपण. ओके, इफ टू वेक्टर्स are parallel to each other, then the resultant vector whose magnitude is equal to the sum of magnitude of a given vector, sum of magnitude of given vectors. ओके, जो आपल्याला रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे त्याची मॅग्निट्यूड कशी असली पाहिजे, दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा जो सम येतो, म्हणजे वेक्टर A ची मॅग्निट्यूड किती आहे, 5 मीटर आहे, आणि वेक्टर B ची मॅग्निट्यूड किती आहे, 4 मीटर आहे. या दोघांचा सम केला, दोघांची ऍडिशन केली, किती मिळाली, 9 मीटर मिळालेले आहे. म्हणजे जो रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड मी r ने घेतलेला आहे. रिझल्टंट वेक्टर आपला r आहे, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड किती असेल, r असेल, ते आपल्याला एक्झॅक्टली किती मिळेल, 9 मीटर मिळेल. ओके, रिझल्टंट वेक्टर whose magnitude is a sum of magnitude of the given vector, दिलेल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूड काय करायचा, सम करायचा. जर वेक्टर कशी असतील तर पॅरलल असतील तर. नाउ डायरेक्शन of the resultant vector is the same as that of given vector, तर डायरेक्शन कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. जी दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शन मध्ये आपला काय असला पाहिजे, रिझल्टंट वेक्टर असला पाहिजे. 5 + 4 म्हणजे समजा मी इथला जर 4 हा वेक्टर B जर उचलला आणि त्याला जर मी इथं ठेवला तर मला टोटल एवढ्या लेंथचा रिझल्टंट वेक्टर मिळेल. ओके, म्हणजे समजा हा वेक्टर A इथं आला, तर काय, आणि वेक्टर B इथला उचलला तर इथं ठेवला, तर तेवढ्या लेंथचा आपल्याला काय मिळाला, हा वेक्टर R मिळाला. तर हा वेक्टर R म्हणजे काय असतं, वेक्टर A + वेक्टर B. ओके, दोघांचा हा वेक्टर सम आहे. हा दोघांचा कुठला सम आहे, वेक्टर सम आहे. त्याला वेक्टर सम म्हटलं जातं. लक्षात घ्या, खूप डिफरन्स आहे. मी जर असं लिहिलं वेक्टर A = मी जर असं लिहिलं असेल R = A + B असं लिहिलं, किंवा वेक्टर R = वेक्टर A + वेक्टर B लिहिलं, तर दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. हा म्हणजे फक्त मॅग्निट्यूड आहे, म्हणजे स्केलार झाला. इथं म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल काय, डायरेक्शन आहे. हा वेक्टर सम म्हटलं जातं. हा काय असतो, वेक्टर सम केला. ओके, जर दोन वेक्टर्स कसे असतील, टू वेक्टर्स आर पॅरलल टू ईच अदर, देन द रिझल्टंट वेक्टर, हा रिझल्टंट वेक्टर, देन द रिझल्टंट वेक्टर whose magnitude, त्याची मॅग्निट्यूड असते रिझल्टंट वेक्टरची कशी असते, इज इक्वल टू द सम ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर, सम ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर. दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय केला आपण, सम केला, आणि डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ द गिवन वेक्टर. जे दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन कोणाची असेल, रिझल्टंट वेक्टरची असेल. मग वेक्टर R मिळाला, वेक्टर A + वेक्टर B, त्याला काय म्हणलं आपण, वेक्टर सम म्हणतो. वेक्टर सम, वेक्टर ऍडिशन.
ओके, त्या दोघांमधला डिफरन्स समजलं तुम्हाला. इथं फक्त मॅग्निट्यूडची ऍडिशन आहे, पण इथं डायरेक्शन आहे. त्याला आपण वेक्टर सम म्हणतो. हा सिंपल अल्जेब्रा झाला आपला वेक्टरचा अल्जेब्रा, वेक्टर आहे. ओके, दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. ओके, देन दोन वेक्टर पॅरलल असतील स्टोरी झाली. सो दोन वेक्टर्स आहेत अँटी पॅरलल वेक्टर्स दिले असतील तर सेकंड केस मध्ये if two vectors are anti-parallel to each other, two vectors are anti-parallel. If two vectors are anti-parallel to each other, then their resultant vector, okay, resultant vector. आपल्याला जर दोन वेक्टर्स दिलेले आहेत, ते दोन्ही वेक्टर कसे आहेत तर अँटी पॅरलल वेक्टर आहे. लेट अस कन्सिडर व्हेरी फर्स्ट वेक्टर इज अ वेक्टर A. Okay, and magnitude of this vector A is equal to the, let us consider 7 meter. मला एक वेक्टर दिलेला आहे आणि त्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे 7 मीटर आहे. and second vector B, and magnitude of this vector B is equal to the, let us consider 5 meter. Okay, आता तुम्ही विचार केला तर दोन वेक्टरची मॅग्निट्यूड सेम असेल किंवा डिफरंट असेल काही फरक पडत नाही, पण त्यांची डायरेक्शन एकमेकाला एक्झॅक्ट कशी असली पाहिजे, अपोजिट असली पाहिजे. एक्झॅक्ट नॉट अ डिफरंट, अपोजिट असली पाहिजे. म्हणजे या दोन वेक्टर मधला अँगल जर 180 डिग्री असेल तर डेफिनेटली दोन वेक्टर्स कसे असतील, अँटी पॅरलल वेक्टर्स असतील. इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर, देन द रिझल्टंट वेक्टर, म्हणजे दोन वेक्टरचा काय करायचं आपल्याला, रिझल्टंट वेक्टर काढायचं. ओके, आपल्याला जर या दोघांचं ऍडिशन करून वेक्टर सम करून जो आपल्याला मिळणार आहे प्रोडक्ट तो काय असतो, तो आपला रिझल्टंट वेक्टर मिळालेला आहे. आणि त्या रिझल्टंट वेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे सांगायची आपल्याला आणि त्याची डायरेक्शन सांगायची. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ओके, जर दोन वेक्टर्स अँटी पॅरलल असतील तर त्यांचा जो रिझल्टंट वेक्टर असतो त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड आणि रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन सांगतात. सो मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर इज अ difference between magnitude of given vector, difference between magnitude of given vectors. ओके, सगळ्यात पहिला आपण मॅग्निट्यूडचा विचार करूया. जेव्हा दोन वेक्टर हे अँटी पॅरलल दिलेले असतील त्यावेळेस आपल्याला त्यांचं ऍडिशन वेक्टर सम करून एक रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे. आणि तो रिझल्टंट वेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे ती किती असते, तर दोन वेक्टरच्या जी मॅग्निट्यूडचा डिफरन्स असतो, दिलेल्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा जो डिफरन्स असतो ती मॅग्निट्यूड कोणाची असणार आहे, रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड असणार आहे. म्हणजे या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा डिफरन्स किती आहे, 2 आहे. म्हणजे मला रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड किती मिळाली, 2 मीटर मिळाली. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. ओके, ठीक आहे. नाउ डायरेक्शन. आता डायरेक्शन काय असली पाहिजे, डायरेक्शन is the same as that of the larger vector. Direction is the same as that of larger vector. As that of a larger vector. या दोन वेक्टर मध्ये लार्जर वेक्टर कुठला आहे, वेक्टर ए आहे. म्हणजे वेक्टर ए ची डायरेक्शन म्हणजे कोणाची डायरेक्शन असेल, रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन असेल. समजा वेक्टर बी ला मी उचललं आणि या प्लेसला ठेवलं. ओके, म्हणजे एवढा वेक्टर काय झाला, तो मायनस झाला. आपल्याला हा राहिलेला वेक्टर, एवढा राहिलेला वेक्टर म्हणजे काय असेल, तो रिझल्टंट वेक्टर असेल. कारण की त्याची मॅग्निट्यूड फक्त किती आहे, 2 मीटर. आणि जी लेंथ असते त्या वेक्टरची, ओके, त्या लाईनची काय रिप्रेझेंट करते, मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. त्याची मॅग्निट्यूड ग्रेटर आहे म्हणून 7 घेतली, त्याची लेंथ लेस असल्यामुळे 5 घेतलं. त्या दोघां सबट्रॅक्शन मिळून मिळणारे आपल्याला किती असेल, 2 आहे. हा रिझल्टंट वेक्टर आहे. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू द वेक्टर ए प्लस वेक्टर बी. लक्षात घ्या, हा काय आपला वेक्टर सम आहे. मॅग्निट्यूडचा डिफरन्स घेतला, मॅग्निट्यूडचा घेतला आपण डिफरन्स घेतला. मी तुम्हाला सांगितलं विदाउट एरो आणि विथ एरो दोघांमध्ये काय असतो, डिफरन्स असतो. तर जर दोन वेक्टर अँटी पॅरलल असतील तर जो आपल्याला रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड जी असते ती काय असतं, डिफरन्स बिटवीन द मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर. ओके, म्हणजे एवढी मिळाली आपल्याला. अँड डायरेक्शन इज द सेम as that of the larger vector. दोन वेक्टर मध्ये जो वेक्टर या ठिकाणी लार्जर वेक्टर असतो त्या लार्जर वेक्टरची डायरेक्शन ही कोणाला असेल, रिझल्टंट वेक्टरला असेल. सो एक सिंपल केस झालेला आहे. दोन वेक्टर अलोंग द सेम लाईन असतील, ओके, किंवा पॅरलली असतील किंवा अँटी पॅरलली असतील. पॅरलल वेक्टरची ऍडिशन या पद्धतीने असेल, अँटी पॅरलल वेक्टरची ऍडिशन या पद्धतीने असेल. मॅग्निट्यूडचा डिफरन्स म्हणजे आपण एक वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं सबट्रॅक्शन केलेलं आहे. ओके, तर या पद्धतीने आहे. तर वेक्टरच्या ऍडिशन साठी समजा
नेक्स्ट केसमध्ये अशा पद्धतीने असेल. ओके, तुम्हाला नेक्स्ट केसमध्ये समजा या पद्धतीने दिलेलं असेल